तर मित्रांनो, आता आमची कांदा कापणी चालू आहे. तिकडं ढिगारा लावलेला आहे आणि हे बघा आमची मम्मी कांदा काढते. कांदा कमी आणि फोनवरच जास्त बोलते. मम्मी कांदा कमी नाही कापत काटा काटा. ए बाबा, हा शेतकऱ्याला काम करता करताच बोलावं लागत. हा, शेतकऱ्याला काम करता करताच बोलावं लागतंय. मग पण कशाला मी म्हणलं होतं ना याला पायी घालून टाकू. 4 आणि 5 रुपये बाजार चालू आहे. कशाला रे काटे ते? अरे ही शेतीतलं धन आहे धन. हा उतू नका मातू नका, हा. गर्व मानू नका. ही जरी ह्याला 10 रुपये 6 रुपये असलं तरी हे आपल्यासाठी सोनच आहे. पण आता मला तू सांग, आज काय मजुरी आहे, खताला काय? खरं सांग, किती खर्च झाला आपल्या कांद्याला? मी सांगितलं विश्वास बसणार नाही. तू सांग. आता 20,000च ही रोप रॉफी. नुसतं लावायला हा रोप 7,000 रुपये घेतलेत. काय मग तुला येड लागलं का काय? हा अरे डबल भाडं दिलं. एक दिवस आल्या रोपच नाही पुरलं, दुसऱ्या दिवशी आल्या आणि मग रोप पुरलंय. हा. दोनदा तर रोप दिलंय ते उरुळीवाल्यांनी. आणि काय आईने काही कमी कांदा दिला नाही. पण आज हा कांदा आहे ना आमचा 4 आणि 5 रुपये चाललाय. रानात चारायचा कसा, मेंढरांना त्यांना द्यायचा कसा, पायी घालायची कशी, म्हणून हा कांदा करायचा चाललाय. रोजगार सुद्धा काही ना त्या कांद्यातून, आहे का नाही मम्मी? हा, जाऊ दे आता काय कोणत्याच पिकाला मला सांग, आज शेतकऱ्यांपुढे खरंच जगायचा प्रश्न पडाय. अरे काय विचारतो तू? ही पडलाय नाही तर काय पडलाय शेतकऱ्याच्या पुढं? बरोबर. जगायचा प्रश्न म्हणजे पण फडणवीस साहेब म्हणले होते 7-12 कोरा करो, 7-12 कोरा करो. अरे ती फडणवीस साहेबांचं जाऊ दे मरून दे. ती नुसती अशी आश्वासनच देत्यात. तुला तर मी एका व्हिडिओ मध्ये मागच सांगितलं होतं की पगार जर नाही वाढला गव्हर्नमेंटला तर लगेच लोक आंदोलन करतात, हे करतात. पण शेतकऱ्याला कर्जमाफी नाही म्हणून कधी आंदोलन झालंय का? मला सांग, खरंच कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो का? कशाचा होणार आहे? ती नुसती आपली शेतकऱ्याला पिळू पिळू घेतात. आता काय म्हणतात की ज्यांनी कर्ज नाही ना भरलं त्याच माफ होईल. म्हणजे रेग्युलर वाल्यांचं आहे ना अजिबात भरलं नाही त्याच माफ होईल. म्हणजे शेतकरी बिनलाजा नाही. समज 10% लोकांनी भरलं नसन, पण 90 शेतकरी असा पोटाला पिळ देऊन आपलं कर्ज ही करतोय की नको बाबा आपलं नाव खराब व्हायला. मम्मी थांब नको आपलं नाव खराब थांब थांब. तू म्हणली पिळ देऊन, पण महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्यात की शेतकऱ्यांनी स्वतःच्या किडण्या विकून आहे ना कर्ज भरलेले आहेत. खरं तर मला सांगते तुला, मी काय सांगते की 100 शेतकऱ्यात 10 शेतकऱ्यांनी नाही भरलं, मग त्यांना तेवढी 10च निवडून काढायची. साऱ्या गावाला पुन्हा महाराष्ट्राला ओरडून सांगायचं कर्जमाफी झाली म्हणून. बरोबर आहे. ही कर्जमाफी 90% शेतकऱ्यांनी पोटाला पिळ देऊन भरली की बाबा आपली शेण राहिली पाहिजेत, आपली क्रेडिट वाढली पाहिजेत. आणि त्यांना जर करायचंच असलं तर शेतकऱ्याचं